हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर, इच्छुक उमेदवार मोर्चे बांधणीसाठी झाले सज्ज। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आरक्षण जाहीर होताच शहापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। नुकतीच या निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत पार पडली असून शहापूर तालुक्यातील 15 जिल्हा परिषद गट आणि 30 पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार आपापल्या राजकीय भवितव्यासाठी मोर्चे बांधणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत। सध्या कोणत्याही राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा केली गेली नसली तरी अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळावी म्हणून संबंधित पक्षांचे उंबरठे झिजवत आहेत, तर अनेक जण संभाव्य आरक्षणाचा अंदाज बांधून अगोदरच मैदानात उतरले आहेत। त्यामुळे सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून वातावरण तापले आहे। मागील निवडणूक 2017 मध्ये पार पडली होती। त्यावेळी जिल्हा परिषद गटात शिवसेनेने 14 पैकी 9 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा जिंकल्या होत्या। 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला आपले खाते देखील खोलता आले नसून 0 जागांवर समाधान मानावे लागले होते। तर पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील शिवसेना 28 पैकी 18 जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिला। राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला होता, तर भाजपला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले होते व 1 जागा अपक्षाने मिळवली होती। एकंदरीत 2017च्या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपला धक्का दिल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आताचे चित्र बदलले असून शिवसेनेचे 2 व राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले आहेत। त्यामुळे यावेळचे चित्र पूर्ण बदलले असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे कार्ड तेजीत चालले होते, परंतु आता निलेश सांबरेंची जिजाऊ शिंदे गटात विलीन झाल्यामुळे शिंदे गटाचे पारडे या निवडणुकीत काहीसे जड दिसत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र झाली तर शहापूर तालुक्यात ठाकरे बंधूंची सरशीच होणार असे एकंदरीत दिसून येत आहे। जर महाविकास आघाडी व महायुती अशी निवडणूक झाली तर महाविकास आघाडी वरचढ ठरेल, कारण राज ठाकरे महाविकास आघाडीकडे असणार आहे। या निवडणुकीत मनसे कार्ड निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। महायुतीत शिवसेना शिंदे गट हा निलेश सांबरेंच्या जिजाऊमुळे सरस दिसत आहे। 2017चा निकाल पाहता भाजपा यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपले खाते उघडणार व पंचायत समितीत देखील 3 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या तयारीत दिसत आहे। आता आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाचे आरक्षण कसे पडले आहे ते। शहापूर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 गटनिहाय आरक्षणाचा तपशील, अनुक्रमांक, निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव। आरक्षण 1 जिल्हा परिषद गट शिरोळ, अनुसूचित जमाती स्त्री। 2 जिल्हा परिषद गट कसारा बुद्रुक, अनुसूचित जमाती। 3 जिल्हा परिषद गट वाशाळा बुद्रुक, अनुसूचित जमाती। 4 जिल्हा परिषद गट कोठारे, अनुसूचित जमाती स्त्री। 5 जिल्हा परिषद गट बिरवाडी, अनुसूचित जमाती स्त्री। 6 जिल्हा परिषद गट चेरपोली सर्वसाधारण। 7 जिल्हा परिषद गट अगई, अनुसूचित जमाती स्त्री। 8 जिल्हा परिषद गट वासिन, अनुसूचित जाती। 9 जिल्हा परिषद गट खातिवली सर्वसाधारण। 10 जिल्हा परिषद गट आसनगाव, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग स्त्री। 11 जिल्हा परिषद गट गोठेघर सर्वसाधारण। 12 जिल्हा परिषद गट नडगाव, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग। 13 जिल्हा परिषद गट असनोली, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग। 14 जिल्हा परिषद गट किनवली सर्वसाधारण स्त्री। 15 जिल्हा परिषद गट
सावरोली सो अनुसूचित जमाती शहापूर तालुका जिल्हा परिषदेच्या एकूण 15 जागांपैकी 6 जागा महिलांसाठी आरक्षित असून त्यात 4 जागा अनुसूचित जातीसाठी, 1 जागा सर्वसाधारण व 1 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आहे। तर उर्वरित 9 जागा असून त्यात 1 जागा अनुसूचित जातीसाठी, 3 जागा अनुसूचित जमातीसाठी, 3 जागा सर्वसाधारण तर 2 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी आरक्षित आहे। मात्र या 9 जागांवर कुठेही पुरुष असा उल्लेख नसल्याने या जागांवर पुरुष व महिला देखील उभ्या राहू शकतात। शहापूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 गणनिहाय आरक्षणाचा तपशील। निवडणूक विभाग क्रमांक 1 शिरोळ, निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव शिरोळ, अनुसूचित जमाती महिला 2 खर्डी, अनुसूचित जमाती, निवडणूक विभाग क्रमांक 2 कसारा बुद्रुक, निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव कसारा बुद्रुक, अनुसूचित जमाती महिला 4 मोखावणे, अनुसूचित जमाती, निवडणूक विभाग क्रमांक 3 वाशाळा बुद्रुक, 5 कसारा खुर्द, अनुसूचित जमाती महिला 6 डोळखाम, अनुसूचित जमाती महिला, निवडणूक विभाग क्रमांक 4 कोठारे, निर्वाचक गणाचा क्रमांक 7 कोठारे, अनुसूचित जमाती, 8 सोंडे बुद्रुक, अनुसूचित जमाती, निवडणूक विभाग क्रमांक 5 बिरवाडी, निर्वाचक गणाचा क्रमांक 9 बिरवाडी, अनुसूचित जमाती महिला 10 टेंबा, अनुसूचित जमाती महिला, निवडणूक विभाग क्रमांक 6 चेरपोली, निर्वाचक गणाचा क्रमांक 11 चेरपोली, अनुसूचित जमाती 12 सरलांबे सर्वसाधारण, निवडणूक विभाग क्रमांक 7 अघई, निर्वाचक गणाचा क्रमांक 13 अघई, अनुसूचित जमाती महिला 14 सावलोली बुद्रुक, अनुसूचित जमाती, निवडणूक विभाग क्रमांक 8 वासिंद, निर्वाचक गणाचा क्रमांक 15 वासिंद पश्चिम, अनुसूचित जाती 16 वासिंद पूर्व, अनुसूचित जाती महिला, निवडणूक विभाग क्रमांक 9 खातिवली, निर्वाचक गणाचा क्रमांक 17 खातिवली सर्वसाधारण, 18 शेरे सर्वसाधारण महिला, निवडणूक विभाग क्रमांक 10 आसनगाव, निर्वाचक गणाचा क्रमांक 19 आसनगाव, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 20 कळंबे सर्वसाधारण, निवडणूक विभाग क्रमांक 11 गोठेघर, निर्वाचक गणाचा क्रमांक 21 गोठेघर सर्वसाधारण महिला, 22 सापगाव सर्वसाधारण, निवडणूक विभाग क्रमांक 12 नडगाव, निर्वाचक गणाचा क्रमांक 23 नडगाव, अनुसूचित जमाती 24 अल्यानी सर्वसाधारण, निवडणूक विभागाचा क्रमांक 13 असनोली, निर्वाचक गणाचा क्रमांक 25 असनोली, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 26 शेनवे सर्वसाधारण महिला, निवडणूक विभाग क्रमांक 14 किनवली, निर्वाचक गणाचा क्रमांक 27 वेळोली बुद्रुक, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 28 किनवली सर्वसाधारण महिला, निवडणूक विभाग क्रमांक 15 सावरोली सो, निर्वाचक गणाचा क्रमांक 29 सावरोली सो, अनुसूचित जमाती महिला 30 चिखलगाव सर्वसाधारण। शहापूर तालुक्यात पंचायत समितीच्या 30 जागांपैकी 15 जागा महिलांसाठी आरक्षित असून त्यात 8 जागा अनुसूचित जातीसाठी, 4 जागा सर्वसाधारण व 2 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच 1 जागा अनुसूचित जातीसाठी आहे। तर उर्वरित 15 जागा असून त्यात 1 जागा अनुसूचित जातीसाठी, 7 जागा अनुसूचित जमातीसाठी, 6 जागा सर्वसाधारण तर 1 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी आरक्षित आहे। मात्र या 15 जागांवर कुठेही पुरुष असा उल्लेख नसल्याने या जागांवर पुरुष व महिला देखील उभ्या राहू शकतात। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।